चल टाइम बाय सॉफ्टी, बाय कर सॉफ्टी, सॉफ्टी बाय बाय, बेस्ट ऑफ लक, बाय सॉफ्टी, बाय। गाइज वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे नवीन व्लॉग। तर सकाळचं बघितलं असेल तुम्ही रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं। सॉफ्टी सकाळी स्कूलला गेली, फर्स्ट डे होता तिचा आजचा स्कूलचा, तर ती गेलेली आहे स्कूलला। आणि आत्ता वाजले सकाळचे 9:15। सॉफ्टी स्कूलला गेल्यानंतर मी माझी बाकीची कामं उरकली आणि आत्ता आलेली आहे, मी चाललेली आहे ऑफिसला। तर मी आत्ता खाली पार्किंगमध्ये, तर म्हणलं चला ब्लॉग स्टार्ट करूया। तर चला आपण बघूया आजचा दिवस आपला कसा जातो आहे। सॉफ्टीचा स्कूलचा फर्स्ट डे कसा असणार आहे आपण तिला लंच ब्रेकमध्ये आल्यावर विचारूया। तर मी लंच ब्रेकमध्ये येईल, त्याची तोपर्यंत स्कूल सुटेलच। तर चला स्टे कनेक्टेड गाइस। तर मी आलेले आहे ऑफिसला, तर चला फटाफट काम संपवूया। आणि लंच ब्रेकमध्ये मला 1 तासाचा लंच ब्रेक असतो, तर 1 तासाच्या लंच ब्रेकमध्ये मी घरी जाणार आहे। आणि ऑफिस जवळच आहे घरापासून, त्यामुळे मी घरी जाते ऑफिसला लंच ब्रेकमध्ये। तर चला आता भेटूया आपण डायरेक्टली लंच ब्रेकमध्ये। हॅलो गाईज, तर माझा दिवस कसा होता ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर मला दुपारच्या काही जास्त क्लिप्स घेता आल्या नाही, कारण मी ऑफिसवरून आले, लंच वगैरे केलं आणि मग परत लाईट नव्हती, त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही। तर इथे आपल्यासोबत आज सॉफ्टी बसली आहे, तर सॉफ्टीला आज स्कूलचा एक्सपिरियन्स कसा आहे ते सॉफ्टी आपल्यासोबत शेअर करणार आहे। फर्स्ट डे स्कूलचा एक्सपिरियन्स कसा होता? मी क्लासमध्ये म्हणजे बसले होते, टीचर आले आणि प्रेयर काय अलगच होती, म्हणजे अलग होती थोडीशी पण होती। आणि त्यानंतर ना हे इंग्लिशची बुक काढायला सांगितले, टेक्स्ट काय ते पिंक कलरची बोलते, नोटबुक काढायला, टेक्स्टबुक काढायला लावली। त्याचा 8 पेज केलं। मग हिंदी होमवर्क होतं थोडंसं 8, म्हणजे इन शॉर्ट तू अभ्यास केला सगळा आणि अजून काय काय केलं तुला विचारलं मी काय स्कूलमध्ये? मी सांगितलं टीचरला न्यू ॲडमिशन आहे आणि तुझं नाव विचारलं आणि रोल नंबर विचारला? नाही, रोल नंबर फक्त नाव विचारलं का?
अच्छा, नाही तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता आजचा स्कूलचा ते शेअर कर. कसं वाटलं तुला नवीन स्कूल, जुने नवीन सगळे नवीन 10 फ्रेंड्स एक दिवसात. जुन्या फ्रेंड. त्या परवा तर खूप रडत होती ती संध्याकाळी की मला लहान माझे पहिलेचे सगळे फ्रेंड्स सुटणार आहेत, मला परत त्यांना भेटता येणार नाही म्हणून परवा रात्री खूप रडत होती ती, नाही का नाही. कसं वाटलं तुला, एक्सपिरियन्स कसा होता? छान होता? छान वाटलं स्कूलमध्ये? आत्ता पण मला आल्यावर म्हणते उद्याच मला सुट्टी, मला आता स्कूलमध्ये जाऊशी वाटते, मला उद्या सॅटर्डे आहे तर उद्या सुट्टी नको आहे. म्हणलं आता रेग्युलर होऊ दे मग परत होईल, आहे का नाही. मम्मी कंटाळा आला आहे, मम्मी नको जायला स्कूलला तर जाऊ शकत नाही, असं होणार नाही. सुट्ट्या तर तिथे अलाउड नाही आहेत कारण तिथं बेस्ट स्टुडंट ऑफ द मंथ तिथे अवॉर्ड्स असतात. बेस्ट स्टुडंट ऑफ द मंथ, बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर, अटेंडन्स 100% अटेंडन्स, असे सगळे तिथे हे असतं, अवॉर्ड्स असतात. त्यामुळे ते आता अटेंडन्स कंपल्सरी लावणार आहे. तर असं होतं. आणि जाताना कशी वाटली, भीती वाटली जाताना थोडीशी स्कूलमध्ये जाताना? नाही स्कूलमध्ये जाताना एंटर करताना भीती वाटली का? नाही भीती वाटली. आमची सॉफ्टी खूप स्ट्रॉंग आहे, ती कशालाच घाबरत नाही, ती एकदम मस्त बिंदास गर्ल आहे, नाही का नाही. ती मस्त स्कूलमध्ये बिंदास आन्सर केलेस ना क्वेश्चनचे, बिंदास तिने क्वेश्चनचे सगळे आन्सर केले. फर्स्ट डे होता पण तिने असं दाखवून दिलं नाही की माझा फर्स्ट डे आहे. तिला आहे का नाही, तिला ट्रेनच असं होतं केलेलं आम्ही, आहे का नाही. फर्स्ट डे असलेलं दाखवायचं नाही आपण, फर्स्ट डे आपण ऑलरेडी तिथे सेटल झालेलो आहे असं दाखवायचं, आहे का. लास्ट डे नाही, सेटल झालेलो आहे असं दाखवलं, आहे का नाही. म्हणजे ती खूप बिंदास आहे, तिचं आम्हाला काहीच टेन्शन नाही, ती एकदम बिंदास गर्ल आहे. तर तिचा असा आजचा दिवस होता, छान असा तिचा दिवस गेलेला आहे. आणि माझा पण दिवस खूप छान गेला. ऑफिसला गेले, त्याच्यानंतर माझं जे रुटीन जे आहे माझं असं असतं रुटीन की सकाळी सॉफ्टीची स्कूल, त्याच्यानंतर ऑफिसवरनं परत घरी आलं की मग कुठे थोडंसं बाहेर काही आणायला जायचं असेल तर मग ते आणायला जायचं, आणि मग आल्यावर जेवण करायचं, जेवायचं आणि संपला दिवस. असं असतं आमचा दिवस. तर आज असा माझा होता दिवस माझा आजचा होता. तरी मी जाते, म्हणजे त्यामुळेच मी कुठं असं शेड्यूल असेल की त्यामुळे मी आठवड्यातून एकदा दोनदा खाली सिटीत वगैरे आम्ही जातो, कारण तेवढंच माइंड रिलॅक्स होतं, नाही तर तेच रुटीन फॉलो करून त्रास होईल. त्याच्यामुळे मी फिरत असतो, एखादी तरी चक्कर मारत असतो, फिरत असतो. तर दॅट्स इट गाईज. तर हा होता माझा आजचा व्लॉग आणि माझा आजचा दिवस असा होता. तर तुम्हाला आणि मस्तपैकी आज मी बिर्याणी बनवली, मी ते सांगायचं विचारले. मस्त चिकन बिर्याणी बनवली आणि छान स्मोक वगैरे देऊन मस्त फ्लेवर आला होता आणि छान लागत होती. सॉफ्टीला आवडली का बिर्याणी? मस्त अशी छान बिर्याणी बनवली आणि मस्तपैकी आम्ही जेवलेलो आहे. आणि तर आणि मी कॅम्पात गेले, त्याच्यानंतर नाईट ड्रेस वगैरे आणले आणि बस. तर हा होता माझा आजचा व्लॉग. मी हा व्लॉग इथेच थांबवते आणि तुम्हाला भेटते छानशा एक नवीन व्लॉगमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा एक हिंदी शॉर्टचा जो व्लॉग आहे तो मी चालू केलेला आहे, लाईफ विथ प्रेहान म्हणून. तिथे मी हेच व्लॉग हिंदीमध्ये फक्त शॉर्ट्समध्ये टाकते 1-2 मिनटाचे. तर बघितले असतील किंवा बघितले नसतील तर जाऊन बघा, आणि बघितले असतील तर जाऊन तिथे सबस्क्राईब करा हिंदी व्लॉग्स चॅनलला. तर चला, हा व्लॉग मी थांबवते. आणि बिर्याणीची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला बिर्याणीची रेसिपी हवी असेल तर, कारण मी आज रेसिपी नाही दाखवली. चला, हा ब्लॉग थांबूया आणि भेटूया एक छान नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.